बिहार निवडणुकीचं रणांगण जोरदार पेटले. नोव्हेंबरमध्ये 2 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी सगळ्यांचे डोळे आता त्या दिशेने लागले. कारण यावेळी समीकरणं थोडी वेगळी आहे. नवीन चेहरे किंवा वातावरण तापलेले दिसते. महाराष्ट्रात जसं विधानसभेच्या वेळी गणित गुंतागुंतीचं वाटत होतं, तसं आता बिहारमध्ये सुद्धा गणित पाहायला भेटते. प्रत्येक गठबंधन आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसते. एका बाजूला एनडीए म्हणजे बीजेपी आणि जेडीयू यांचं जुनं पण ताणलेलं नातं दिसतंय, आणि त्यात चिराग पासवान यांची एलजेपी ही आता पुन्हा महत्वाचा घटक बनत चाललेली दिसते. कारण चर्चेनुसार जवळपास 25 ते 26 जागांवर त्यांची एनडीए कडनं लढण्याची बोलणी चालू आहे, असं एक चित्र आहे. चिराग पासवान पुन्हा एनडीए मध्ये आपली जागा मजबूत करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला महागठबंधन, आरजेडी, काँग्रेस आणि डावे हे सगळे पक्ष एकत्र त्यांची जुनी पारंपरिक एकत्रीकरण आहे. पण यावेळी त्यांना समोर एक चॅलेंज आहे की प्रशांत किशोर जो नवीन चेहरा आहे, जनसुराज पक्षाच्या माध्यमातून यांनी गेल्या 2 वर्षात केलेली जनसंवाद यात्रा, स्थानिक प्रश्नांवर आधारित मोहिमा काढणं, आता निवडणुकांमध्ये ते वाईल्ड कार्ड ठरू शकतील का, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहण्यासारखी आहे. आता सगळं समीकरण त्रिकोणी किंवा चतुर्भुजी होण्याची शक्यता दाट दिसते. एनडीएचा सत्तेचा अनुभव आणि संघटन कौशल्य ही सध्या त्यांची फायद्याची गोष्ट आहे. महागठबंधनमध्ये जातीय आधार किंवा पारंपरिक मतदार त्यांना फायद्याचा ठरेल. पण जनसुराज आणि काही स्वातंत्र्य उमेदवारांनी जर मध्यमवर्गीय, युवक आणि नवमतदारांची जरमाने जिंकली तर निकालांचा अंदाज बांधणं थोडं कठीण होईल. एनडीए जर एकत्र राहिले आणि मतविभाजन कमी झालं तर ते पुढे सत्तेत राहू शकते, कंटिन्यू करू शकते. पण जर जनसुराज आणि एलजेपीने वेगवेगळ्या भागात आपला प्रभाव दाखवला तर सत्तेचा ताज कोणाच्या डोक्यावर पडेल हे शेवटच्या क्षणातच समजेल, शेवटच्या फेरीतच समजेल. थोडक्यात सांगायचं तर बिहारचं राजकारण यावेळी फक्त पक्षांचं नाही तर धोरण, नेतृत्व आणि बदलाच्या भावनेमध्ये अडकलेलं आहे. जनता काय ठरवेल, स्थिरतेचा मार्ग का सुरुवातीचा प्रयोग, हेच ठरवेल बिहारचं भवितव्य. संपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.